दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. लोधिवलीजवळ गृह प्रकल्पाच्या दगड खोदकामामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका. घरांना गेले तडे. वासंबे मोहपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोधिवली सीएनजी पंपाजवळ सर्वे नंबर 8 मधील जमिनीत सुरू असलेल्या गृह प्रकल्पाचे कामकाज व मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले दगड खोदकाम यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून येथील दगड खोदल्यामुळे बबन मुकुंद शितकंदे, नितीन पांडुरंग शितकंदे यांच्या घरांना तर नजीकच्या श्री हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारावर तडे गेले असून राहत्या मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार पुढे आली आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या दगड खोदकामामुळे परिसरात तीव्र कंपन निर्माण होत आहे. यामुळे लगत वास्तव्यास असलेल्या घरांच्या भिंतींना तडे जाण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या मते ही परिस्थिती मानवी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. दरम्यान सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तसेच हे कामकाज पर्यावरणीय व ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारे असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी लोधिवली ग्रामपंचायत, चौक महसूल, खालापूर महसूल, MIDC प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या गृह प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना घराकडे ये-जा करण्यासाठी वापरात असलेल्या पुरातन सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होण्याची अथवा तो बळकावण्याचा प्रयत्न होण्याची भीती नागरिकांनी बोलताना व्यक्त केली. ही बाब सार्वजनिक हक्क व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. सदर प्रकरणात काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या गृह प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची अधिकृत मंजुरी घेण्यात आली आहे का? दगड खोदकामासाठी सक्षम प्राधिकरणाची विधिवत परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच पर्यावरण संरक्षण कायदे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम व बांधकाम नियमावलीचे पालन करण्यात येत आहे का? याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते जर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कामकाजावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर भविष्यात जीवितहानी, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासन व संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व नागरिकांच्या जीवित, मालमत्ता व सार्वजनिक हक्कांचे संरक्षण करावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी, राकेश खराडे. माझे नाव सुरेश सकाराम पाटील आणि हे प्रवीण बबन शितकंदे आणि नितीन पांडुरंग शितकंदे आम्ही सर्वजण लोधिवली वाडा येथील कायमस्वरूपी रहिवासी. आम्ही वर्षानुवर्षे इथेच राहतो. आमची घरदार आहेत. आमच्या शेजारी जे बिल्डरने काम चालू केले आणि कुरंगले म्हणून शेतकरी आहेत तेही त्यांना बिल्डिंग बांधण्याकरता जमीन दिलेली आहे. ही जमीन देताना ते कुठला परमिशन घेतला किंवा कुठला परमिशन आणले त्याचा अजून परत काही नाही. आम्ही सरकार दप्तरी गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की याही कुठलाही परमिशन घेतलेला नाही आहे किंवा कुठलीही अशी प्रत घेतलेली नाही का जेणेकरून यांना काम चालू करता येईल. यांचं दिवस रात्र काम चालू आहे. हे सकाळी 6ला पण मशीन चालू करतात, 5ला पण चालू करतात, रात्री 10, 11 वाजेवर मशीन चालवतात. पूर्णपणे दगड वगैरे आमच्या घराकडे येतोय. पूर्ण घर हादरतोय. आता काल परवा माझ्या बहिणीच्या घरातला ॲक्वागार्ड कोसलून पाणीची लाईन वगैरे सर्व बंद झाली. त्यानंतर तो जो रस्ता आहे, येण्याचा जो रस्ता आहे हा वर्षानुवर्षे 100-200 वर्षापासून हा रस्ता रहदारीचा चालू आहे. ते आज त्या रस्त्याला गेट टाकला. गेट टाकून हा रस्ता ते थांबवलेला आहे आणि आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगतात का तुम्हाला पर्याय रस्ता देणार आहे. पर्याय रस्ता कुठून आहे? तर जिथं पाण्याची नदी आहे, जिथं पाण्याचा ओढा आहे त्यातून ते सांगतात का तिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष पाणी साचतोय. त्या पाण्याची तुंबी पूर्णपणे या घराकडे येते. मग जर भविष्यात हा जर प्रश्न उद्भवला, बिल्डर 1-2 वर्षात बिल्डिंगमधून निघून जाईल, नंतरचे प्रॉब्लेम कोण बघणार किंवा नंतरचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? हा प्रश्न आहे मेन रस्त्याचा. जर आमचा वर्षानुवर्ष
जो रस्ता आहे किंवा पुढील वरती जाणारा डॅम, सरकारी डॅम आहे किंवा MSRDCच्या जागा आहेत, त्यांना पूर्णपणे जाणारा हा रस्ता आहे आणि तो येणे म्हणून वापरलेला रस्ता आहे. मग हा रस्ता यांना कुठल्या कायद्याने बंद करता येतो? आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याचा परमिशन दिला कुणी? आणि जर परमिशन भेटलाय तर याच्या पाठीमागं कोण आका आहे? तो आका पण आम्हाला शोधायचा आहे. आणि सविस्तर म्हणजे आम्ही ग्रामस्थ असल्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाच नाही. तुम्ही जे काय पोकलणी वगैरे लावल्यात त्याचं परमिशन घेतलंय का? कुठलंही उत्खनन करताना पहिल्यांदा रॉयल्टी भरली जाते, शासनाला कर भरला जातो. तो कराची पावती तुमच्याकडे आहे का? तुम्ही कुठल्या हिशोबाने उत्खनन करता? आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला किंवा मंडल अधिकारी किंवा तहसीलदारांकडे गेलो तर ते लोक आमच्याकडे कानाडोला करतात का हे असं नाही तसं नाही करून असा दिवस ढकलत चाललेले आहेत. मग आम्ही नागरिक म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही आहे? मग हे जर असं चालत राहिलं तर कसं काय व्हायचं? आम्हाला आमचा जो रस्ता आहे कायमस्वरूपी तो रस्ता आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर जे काय काम चालू आहे त्या कामाचा आम्हाला कुठलाही इथं त्रास होता कामाच नाही. ना आमच्या घराला होता कामाच ना घरातल्या माणसांना होता का. त्याच्यानंतर जी जल योजना आहे ती जल योजना पण येई तिथेशी त्यांच्या सातबाऱ्यामध्ये येऊन थांबवलेली आहे. ना ग्रामपंचायतला काम करून देत ना शासनाला काम करून देत. म्हणजे यांच्या हम कायद्याने काही गोष्टी चालू आहेत तर त्या गोष्टीला अडथळा व्हायला पाहिजे. आज आम्ही 2-4 ठिकाणी गेलो, 10-12 ठिकाणी गेलो, MSRDC परत गेलो, आमच्याकडे कोणीच लक्ष द्यायला मागत नाही. म्हणून आज आम्हाला ऑन रेकॉर्ड बोलावं लागलं. तर आमचा विकसित म्हणून आमचा त्यांच्याशी कुठला काही संबंध नाही. ते त्यांची बिल्डिंग करावा, बिल्डिंग करण्याच्याबद्दल कुठलंही काय म्हणणं ना आमचं. पण त्याच्यासोबत आमचा रस्ता, पाणी, आमच्या ज्या लाईन आहेत त्या किंवा आमच्या घराला होणारा त्रास. आता परवा ब्रेकिंग करताना नितीन शितकंदे यांच्या घराकडे दगडी येऊन पडल्या. म्हणजे याच्यातून काय दिसतंय का यांचा कुठलाही असा सेफ्टी काम नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे रस्ते खोदलं येईल, जे खोदलं काम त्याच्याकडेला कुठलाही पत्रा वगैरे लावलेला नाही. रात्री अपरात्री माणसं येतात. उद्या जर त्यात पडून जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार राहील? त्याच्यामुळे या गोष्टीचा पूर्णपणे खुलासा व्हावा ग्रामस्थांचं मागणं आहे.